विचार करा, अंधाऱ्या रात्री तुफानी लाटा जहाजांवर आदळत आहेत. काहीही दिसत नाही, फक्त काळोख आणि गरजणारा समुद्र. आणि अचानक लांबवर दिसतो एक तेजस्वी प्रकाश, जणू समुद्रानेच हात पुढे केलाय. अंधाऱ्या महासागरात मृत्यूच्या दारावर उभ्या जहाजांना एकच आशा दिसते, लांबवर झळकणारा एक प्रकाश. हा प्रकाश कुठून येतो, कोण पेटवतं, आणि सर्वात महत्त्वाचं, दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस इतक्या आत का उभे असते, याचं गूढ आज आपण जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत पाहत राहा, कारण यात एक रहस्य दडले जे तुम्हाला हादरवून टाकेल. काही शतकांपूर्वी नाविकांसाठी समुद्र म्हणजे एक भोलं मोठं पाश होतं. ना नकाशे होते, ना दिशा ठरवायला साधन होती, फक्त ताऱ्यांचा अंदाज. आणि तेथेच सुरू झाली एक शोकांतिका. हजारो जहाजं वादळात कोसळली, खडकांवर फुटली, काही समुद्रामध्ये गायब झाली. आणि मग मानवाला जाणवलं, आपण समुद्रावर विजय मिळवायचा असेल तर एक पहारेकरी हवा, जो रात्री मार्ग दाखवेल आणि दिवसा संकट दाखवेल. याच पहारेकऱ्याचे नाव दीपगृह, म्हणजेच आपले लाईट हाऊस. आता पाहूया पहिले रहस्यमय दीपगृह. इजिप्तमधील अलेक्झांड्रियाचे फोरस जवळपास 2300 वर्षापूर्वी बांधलेले. त्याची उंची जवळपास 400 फूट होती. तेव्हा जगातील दुसरी सर्वाधिक उंच रचना म्हणून ओळखले जात असत. रात्री मशाली व दिवसा सूर्यप्रकाश परिवर्तित करून जहाजांना किनाऱ्याचा इशारा देत असत. आधुनिक युगातील आधुनिक दीपगृह. सुरुवातीला दीपगृह म्हणजे फक्त उंच मनोरा आणि आग. पण काळ बदलला, तंत्रज्ञान आले, तेलाचे दिवे, गॅस, आरसे यांचा उपयोग होऊ लागला. आणि मग एका वैज्ञानिकाने तर फ्रेन्सेल लेन्सचा शोध लावला. या जादुई लेन्सने छोटेसे बल्ब सुद्धा प्रचंड अंतरावर दिसू लागले. आणि येथूनच दीपगृहांनी खऱ्या अर्थाने नाविकांचा जीव वाचवायला सुरुवात केली. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का, दीपगृह समुद्राच्या मधोमधी का उभे केले जातात? तर चला जाणून घेऊया. संकट फक्त किनाऱ्याजवळ नसते, तेथे असते जेथे जहाज वळण घेते किंवा किनाऱ्याकडे जाण्यासाठी उतरण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे या ठिकाणी ही दीपगृह उभारली जातात. दीपगृह रक्षकांची अनोखी गोष्ट. तुम्ही विचार केला आहे का, दीपगृह चालवणारे लोक कोण होते? लाटा, एकटेपणा, वादळ, महिनोन्महिने किनाऱ्यापासून दूर राहून याचे रक्षण कोण करत असेल? हे दीपगृह रक्षक म्हणजे समुद्राच्या मधोमध जगणारे जिवंत योद्धे होते. त्यांच्या डायऱ्यांमध्ये तर असे लिहिलेले आढळते की वादळात संपूर्ण मनोरा हलायचा, पाण्याचा फवारा आतपर्यंत यायचा, तरीही ते प्रकाश बंद होऊ देत नसत. कारण एका क्षणासाठीही तो उजेड गेला तर शेकडो जीव धोक्यात जायचे. तुम्हालाही असेच वाटत आहे का, आधुनिक काळात खरंच दीपगृहांचे महत्त्व कमी होते? आज GPS, रडार, सॅटेलाईटच्या युगात दीपगृहांची गरज जणू संपू लागली आहे. अनेक दीपगृह आता बंद पडली, काही संग्रहालय झाली तर काही पर्यटन स्थळे. पण एक गोष्ट कायम राहिली, समुद्राच्या काठावर दिसणारा तो एक खणखणीत मनोरा, जो आजही जणू शांतपणे सांगतोय, मी येथेच आहे, अजून पहारा देतोय. दीपगृहाचे शेवटचे रहस्य. काही दीपगृहांभोवती अजूनही रहस्य दडले आहेत. काही ठिकाणी विचित्र आवाज, काही ठिकाणी अचानक चालू बंद होणारे दिवे, तर काही ठिकाणी सांगितले जाते जुन्या रक्षकांची आत्मे अजूनही पहारा देत आहेत. खरं खोटं काहीही असो, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दीपगृह म्हणजे एक वास्तू नाही, ती मानवाच्या धाडसाची, जिद्दीची आणि जिवंत राहण्याच्या इच्छेची जिवंत साक्ष आहे. तुम्ही कधी दीपगृह पाहिले आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा रहस्यमय थरारक गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.